नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आहे आमच्या गावची यात्रा जबरदस्त एकदम जोमामध्ये काठी मिरवणूक चालू आहे। मित्रांनो, काठी गावामध्ये आली आहे, मिरवणुकीला सुरुवात झाली आहे। तर मित्रांनो, तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये आमच्या गावची यात्रा बघणार आहे, तर नक्कीच हा व्हिडिओ आहे तो तुम्ही संपूर्ण बघा। मित्रांनो, आमच्या गावातील ग्रामस्थ, इतर तरुण मित्रमंडळ आणि सर्व या काठीनिमित्त उपस्थित असतात। त्यामुळे मग काठीची मिरवणूक एकदम जोमात आणि डीजेच्या तालावर एकदम जे काय गाव आहे त्याला प्रदक्षिणा मारत असते। तर मित्रांनो, दरवर्षी सालाप्रमाणे यावर्षी पण आमच्या गावची यात्रा आहे आणि यात्रेनिमित्त हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो। मित्रांनो, आमच्या सर्व ग्रामदेवतांची यात्रा असते। तर मित्रांनो, बघू शकता इथं मंदिर आहे आणि या मंदिरात आता आम्ही नारळ फोडण्यासाठी आलेलो आहे। तर अशा आमच्या गावातील जे काय ग्रामदेवता आहे, तर सर्व ग्रामदेवता। चला मित्रांनो, आता ही काठीची मिरवणूक पूर्ण झालीच आहे मित्रांनो। आता आपण जाणार आहे घरी आणि संध्याकाळी तमाशाचा पण बेत आहे, त्यामुळे मग पुन्हा जेवण करून गावामध्ये यायचं आहे मित्रांनो। त्यामुळे मग आता ही मिरवणूक जी काय काठी आहे ती देवीकडे जाणार आहे आणि मग पुन्हा संध्याकाळी तमाशा आहे। त्यामुळे मग चला बघा कंटिन्यू तुम्ही हा व्हिडिओ आहे। मारला पैशाला काय कमी नाही म्हणलं माझ्या मित्राची गरीबी आहे सुधारायचा मार्ग माझ्यापेक्षा आहे ना। तुझ्यासाठी 500 पाऊल मला गोळ्यानं असं पळतो। स्वागतम यहाँ आए हुए सभी तमाशा कला प्रेमियों को, सभी संगीत के चाहने वालों को दीपक कुमार का प्यार का नमस्कार। संगीत है शक्तिश्वर की। या ड्रायव्हरला जीव थोडा लाव, या ड्रायव्हरला जीव थोडा लाव, या ड्रायव्हरला जीव थोडा लाव, कोरी लाव, या ड्रायव्हरला जीव थोडा लाव, या ड्रायव्हरला जीव थोडा लाव, कोरी लाव, या ड्रायव्हरला जीव थोडा लाव, या ड्रायव्हरला जीव थोडा लाव, कोरी लाव, या ड्रायव्हरला जीव थोडा लाव। यार लागलं माझ्या तिला तर तुझं सगळं आता ह्यो झालाय पागल मित्रांनो, अशा पद्धतीने रात्री तमाशा होता। तर बरेच लोकांना तो आवडला पण नाही, कायला आवडला। तर मित्रांनो, चला आता झोपाय जायचं आहे घरी। तर मित्रांनो, सकाळची वेळ आहे, सकाळी हजेरीचा कार्यक्रम होता, तेव्हा म्हणलं चला आता पुन्हा गावात जाऊया। गावातील सरपंच आणि गावातील काय मित्रमंडळी या हजेरीनिमित्त पण आले होते। तर चला बॉडीगार्ड लोक चांगली सुधारणा चांगली झाली। ड्रायव्हर सुद्धा हुशार संघ घेतला। आता काय तर मुंबईवरनं गाडी खंडाळ्या घाटात आली आणि खंडाळ्याच्या घाटाला लागली। आता लागल्याच्या नंतर अचानक गाडी मध्ये बॉम्बस्फोट झाला। आता गाडीच्या चिंतड्या झाल्या। आता काय सांगायचं, 2-4 शिपाई आणलं होतं ना सिंग, त्यांचा बेपत्ता आहे। ड्रायव्हरच्या शितड्या झाल्या। आता काय सांगाय म्हणतोय बापराव, त्या गाडीत तू बी होता, मी बी होतो, मग तुला कसं काय झालं नाही? मला कसं काय होणार का? माझ्या खिशात बॉम्ब होता ना। तुझ्या खिशात बॉम्ब होता? मित्रांनो, सकाळी हजेरीचा कार्यक्रम होता आणि आम्ही मित्रमंडळी सर्व या हजेरीच्या शोसाठी बसलो होतो। तर आमचे मामा आणि गावातील सर्व ग्रामस्थ
मित्रमंडळी सर्वजण आम्ही या हाजरीसाठी आलो. चला रात्री तमाशा बघितला, आता सकाळी हाजरीचा कार्यक्रम पण स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आहे आमच्या गावची यात्रा. तर यात्रा तर कालच सुरू झालेली आहे. काल काठीपासून आपण व्हिडिओ काढलेलाच आहे मित्रांनो. तर आज आहे खाऊची यात्रा. सकाळी हजेरीचा कार्यक्रम होता, रात्री तमाशा बघितला, तर रात्री पण तुम्हाला दाखवला आहे मित्रांनो. चला आज या यात्रेमध्ये आपण फिरत आहे. बघूया आमच्या गावची यात्रा किती मोठी असते आणि किती लोक येत असतात. पण बघू शकताय हे सारी दुकानं आहे, ते दुकानं पण या ठिकाणी आलेली आहे. भरपूर आमच्या गावाचं यात्रा मोठी भरते. गाव तर छोटं असलं तरी आमच्या गावामध्ये भरपूर सारी दुकानं येत असतात. तर पाठीमागं बघू शकताय सकाळची वेळ आहे. सकाळी जवळपास 10:30 वाजले आहे आणि जवळपास बरीचशी गर्दी वाढतच आहे. आता गर्दीला सुरुवात होणार आहे मित्रांनो. तिकडे हजेरीचा कार्यक्रम चालू आहे, त्यामुळे तिकडे बरेचसे लोक गेले आहे. तर आमच्या गावातलं जे काही यात्रा आहे तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे. नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो. आता तुम्हाला दाखवतो किती दुकानं आले आहे या गावामध्ये, पण दाखवूया आपण. तर इकडे बघू शकता जे काय आईस्क्रीमचे दुकान आहे ते या साईडला आहे. इकडे पानपुरी वगैरे सर्व दुकानं आहे. तर आमच्या गावातील या ठिकाणी असलेलं वडाचं झाड, वडाखाली एकदम मस्त सावली वगैरे असते या ठिकाणी बघू शकताय. भरपूर काय. चला आता इकडे जाऊया आपण. या ठिकाणी वड्याचं दुकान पण आहे. काय आहे का गरम बिरम वडे आहे का? हा या ठिकाणी बघू शकताय गरम आहे का? तर या ठिकाणी बघू शकताय गरम गरम वडे मस्तपैकी. त्यांनी पण या यात्रेमध्ये स्टॉल मांडलेला आहे. तर त्यांचं पण चालू आहे. आता अजून काय गर्दी होईलच नाही का? चला फिरतो थोडा, आता यात्रा दाखवतो. चला आता फिरून येऊया या यात्रेतून. सकाळी गर्दी कमी त्याच्यामुळे व्हिडिओ काढून घेतो, नाही तर मग काय गर्दी जास्त झाल्यावर. इकडं आल्यानंतर पूर्ण हे ज्वेलरीचे दुकानं आहे. आमच्या गावची यात्रा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो. चला आता पुढच्या कॅमेऱ्याने तुम्ही हा व्हिडिओ बघा. चला तर मित्रांनो बघू शकता हे सगळी दुकानं आहे. चला या ठिकाणी खेळण्याची दुकानं. चला तुम्हाला थोडक्यात आमच्या गावातील किती दुकानं येतात ते पण दाखवतो, म्हणजे तुम्हाला आयडिया येईलच आमच्या गावातील यात्रेचे. आता इथं भांड्यांची दुकानं पण आहे. तुम्हाला कढई वगैरे काय लागत असेल ते सगळे दुकानं आहे. इकडे बघू शकता इथं छोटी मोठी दुकानं आहे. चला मित्रांनो इथं आता बघू शकता इथं टॅटू काढण्यासाठी इथं मस्त दुकान आहे. तर आमच्या इथं मामा आहे सावळेराव मामा, ते पण आता इथं टॅटू काढणार आहे. मग आता काय काढायचं तुम्हाला? हा का? तुम्ही सांगा कुठले तुम्ही काय. चला आता इथं टॅटू काढायचा आहे. कोणता? शिवाजी महाराजांचा टॅटू काढायचा आहे. हा ओम काढायचं आहे. ओके मस्त आला पाहिजे. डायरेक्ट ओम नमः शिवाय. झालं अजून काढायचं आहे काका तो. चला मित्रांनो आता आमच्या गावातील स्टॉल दाखवतो. बघा लेडीजसाठी हे गजरे वगैरे. चला आता इकडं जाऊया. तर तुझी व्हिडिओ काढून घेता. चला इकडे बघू शकता हे दुकानं वगैरे. तर इकडं पुढं आल्यानंतर खाऊचे दुकानं आहे. हे सगळे खाऊचे दुकानं. हा का? चला मित्रांनो आता इथं चालू आहे वड्याचं. एकदम गरम गरम वडे आहे का तुमच्याकडं? हा एकदम मस्त आहे का? हे बघू शकता. बघू आता इकडं या वड्याच्या स्टॉलमध्ये बघूया. आता इथं मामा आहे आमचे. मामा कसं काय आहे वडे? मग वडे छान, जिलेबी छान. हा ना? हा एक नंबर आहे. इकडं पण आहे.
कस काय जिलेबी लागते काय तुम्ही तर एकदम एक नंबर क्वालिटी. हा ना. त्यात नांदुरीच्या यात्रेमध्ये जिलेबी म्हणजे जिलेबीचे. हा नक्कीच बाहेरच्या लोकांना दाखवा, सगळ्यांनी या इथल्या जिलेबीचा आस्वाद घ्या, वड्यांचा घ्या. नक्कीच तुम्ही पुढच्या वर्षी या नांदुरीच्या यात्रेला आणि यात्रेमधून नक्कीच आनंद घ्या यात्रेचा. हो, कमीत कमी इथं 50-100 दुकानानुसार असे खवयांचे आलेले आहेत नांदुरीमध्ये. भरपूर दुकानं येते इथं. हो. दरवर्षी प्रमाणे या वर्षी पण भरपूर दुकानं आहे. दरवर्षीपेक्षा जादा आहे यावर्षी. हा त्याच्यामुळे काय कधीपासून तुम्ही स्टॉल इथं? परदिवसपासून आहे तुमचा स्टॉल. मग काय कसं काय इथं गिऱ्हाईक काय व्यवस्थित आहे ना? येते ना लोक वगैरे भरपूर? हा आपल्या गावातील लोक येतातच पण बाहेरचे पण येत असतील ना? हा भरपूर गर्दी असते. अजून काय गर्दी सुरुवात नाही झाली. हा आता तिकडं थोडस चालू आहे. हा चला मित्रांनो या गावामध्ये तर खाऊचे वगैरे दुकानं भरपूर आहे. नक्की तुम्ही आले तर या यात्रेचा आनंद घेऊ शकताय. काय का भेळ घेतली काय तुम्ही? काय घेतलंय? भेळ घेतली काय? आता यात्रेचा या यात्रेमध्ये खरेदी चालूच राहते नाही का? तर तुमचं काय नाव आहे? हा तर त्यांची फेमस भेळ आहे आमच्या भागामध्ये. तर नक्कीच त्यांच्या स्टॉलला पण तुम्ही भेट द्या. आले यात्रेला तर नक्कीच या. चला इकडं कडक मध्ये जिलेबी चालू आहे. थांबा कडक मध्ये जिलेबी काढायचं काम चालू आहे. चला यात्रेत आता बघू शकताय इथं काय तुम्ही खरेदी केलं का नाही? काय हा मग काय भरपूर यात्रेत तुम्ही खरेदी केलंय. चला मग आता इकडं हा ना एकदम जोरात जत्रा चालू आहे. हा चला आता तुम्ही खाऊ घेतलाय तर मग आता घरी दळे तुम्ही. चला या ठिकाणी वड्याचं स्टॉल आहे. कस काय आहे धंदा? कस काय आहे वड्याचा? चालू आहे आपलं मजेत आहे ना? एक नंबर आहे. हा एक नंबर आहे का? इकडं मस्त गरम गरम वडे चालू आहे. आचार्य येत आहे एकदम गरम वडे काढून देत आहे. काय सांगायचंय काय? हा ना ये चला आता इकडं मस्त गरम गरम वडे खायचे काम चालू आहे. एकदम मस्त आहे. कस काय वडे मग? हा ना एकदम मस्त आहे गरमागरम. हा नाही आम्ही खाऊ नंतर. आता हे पाहुणे आलेले आहे. कोणतं गाव आहे तुमचं? हा का कधी आले यात्रेला काय? हा का रात्री तमाशा वगैरे बघला? हा ना नाही का? हा हा रात्री काय आमंत्रण दिलं नाही काय? मग सकाळी आले मग काय मस्त इथं वड्याच्या स्टॉलवर कस काय लागले वडे इथले? हा ना ओके धन्यवाद तुमचं. बरेच दुकानं फिरलं आहे आणि आता यात्रा बरेच कवर केले आहे. चला अजून पुढे काय आमचे गावामध्ये आलेले दुकानं आहे ते दाखवतो. तर चला बघा कंटिन्यू हा व्हिडिओ तुम्ही. हे आमच्या इथले गँग आहे. काय काय खाऊ बिऊ खाला का नाही? कोणलं बायको कोणलं यारायचे? हा ना एक लाडू द्यायला बरं की धन्यवाद. काय नाही काय नाही इकडे बघू शकता. आता इथे पण मस्त आहे दुकान. तुमच्या काय सर्वच आहे गोडी शावे दही वडे सगळंच आहे. कस काय मग बरं आहे ना व्यवस्थित आहे एकदम मस्त. तुमचं काय आता पूर्वीपासूनच दुकान या यात्रेमध्ये येतं ना? किती वर्षापासून येते तुम्ही नांदुरी यात्रेला? हा ना जेव्हा पण यात्रा चालू झाली तेव्हापासून? हा हा तर भरपूर वर्षापासून तुम्ही नांदुरी या गावामध्ये यात्रेनिमित्त येत असतात.
अजून काय एवढं गिरायक नाही ना? नाही अजून चालू होणार आता दुपारी 4च्या पुढे. हा 4च्या पुढं गिरायक येईल. हां तर बघा आमच्या गावातील यात्रा. चला धन्यवाद तुमचं. इथं मस्त गरमागरम जिलेबी चालू आहे. तर इकडे दुकान आहे, हे आमच्याच गावातलं दुकान आहे. इथं प्लास्टिकच्या वस्तू मिळतात. काय नाव आहे तुमचं सर? तुमचं नाव काय आहे? हा तेच तुमच्या काय काय मिळतं? काय प्लास्टिकच्या वस्तू आहे? 100 पर्यंत आहे का? हां हां 300 का? पूर्ण सेट आहे का? किती बार नाही त्याच्यात? हा का? हां हां सर्वच भेटतं का? हां हां चालेल नक्कीच आले तुम्ही यात्रेला तर या स्टॉलला भेट द्या. हे कोणी आता इथं जिलेबीचं पीठ तयार करायचं काम चालू आहे. हां एकदम आता गरमागरम जिलेबी भरपूर मस्त. चला मग आता तुम्ही काय जिलेबी काढी द्या. इकडे तेल गरम झालेलं आहे, इकडे दुकान आहे. चला आज मामाने आमच्यासाठी फालुदा दिलेला आहे. या यात्रेमध्ये आज मामाची पार्टी आहे. तर आम्हाला पण आहे या पार्टी सामील. मित्रांनो आता तुम्हाला बरीच जत्रा दाखवली आहे. आता आमच्या गावामध्ये जे काही सर्व ग्रामदेवतांची यात्रा असते मित्रांनो, इथं दावण मालिका आहे. तर आमच्या गावामध्ये बरेचसे मंदिर आहे ग्रामदेवता, तर त्या सर्व देवांची यात्रा असते आणि या यात्रेनिमित्त आपण आज हा व्हिडिओ बघितला आहे मित्रांनो. चला आता जे काय भरपूर दुकानं पण दाखवले आहे. चला या ठिकाणी ज्यूसचं दुकान आहे ते पण शेवट दाखवतो. तुमच्या काय गोळा वगैरे भेटतो काय? हा भेटतो ना, गोळा, ज्यूस, लिंबू सरबत. हां तर या ठिकाणी सर्वच काय भेटतं? करायचं का? बनवतात. बनवून पण मिळतात तुमच्याकडे? हां हां गव्हासाठी, बाजरीसाठी, बाजरी, पिठासाठी, सगळ्यांसाठी. आठवे तर सर्वच या ठिकाणी मिळतात. तुमचं गाव कोणतं आहे? वैदवाडी. हां खांडगाव रोड. तर या ठिकाणी आले आहे तर त्यांच्याकडे चाळणी वगैरे सर्वच आहे. त्याला आमच्या गावातलं इथं दुकान आहे. चला आता वरती जाऊया आपण. तर चला या ठिकाणी हां यात्रेनिमित्त या ठिकाणी भरपूर काय तुम्हाला थंड पेय सर्व काय मिळेल नक्कीच. चला धन्यवाद. हे फालुदा वगैरे सर्वच काय आहे. चला मित्रांनो आता पूर्णच तुम्हाला यात्रा दाखवली आहे. सकाळचे जवळपास 11 वाजले आहे मित्रांनो आणि आपण आता ही यात्रा पूर्ण फिरलोच आहे. इथे पण आहे बघू शकता या ठिकाणी स्टॉल आहे. हां तर इथं अमोल आहे आपला क्लासमेटच मित्र आहे, तर त्याचं या ठिकाणी स्टॉल आहे. तर बघू आता त्यांच्या स्टॉलमध्ये काय काय आहे. स्टॉल लावलेला आहे तुम्हाला इथे शेजारचं आमचं पार्लर पण आहे. हां हां पार्लर आणि शॉपिंग. तुमचं किती दिवसापासून पार्लर आहे इथं गावात? 4थं वर्ष आहे. 4थं वर्ष आहे का? मग पार्लर बरोबर तुम्ही दुसऱ्या पण वस्तू ठेवता? हे पण वाढवलं मग कशी कस्टमरची रिक्वायरमेंट असेल तसं हां हां त्याप्रमाणे वाढवलं. हां आणि कस्टमरचा रिस्पॉन्स पण छान प्रकारे. कपडे पण ठेवतो आम्ही हां हां छोट्या मुलांचे, म्हणजे जन्मता बाळापासून तर 10 0 ते 5 वर्षापर्यंत मुलांचे हो, 5 कपडे पण असतात तुमच्याकडे स्टॉल वगैरे. हो हो आणि काय ज्वेलरी वगैरे सर्व ज्वेलरी पण असते. ज्वेलरीमध्ये पण आपल्याकडं रोज गोल्डमध्ये, बँटेकमध्ये, मेटलमध्ये सगळ्या प्रकारची ज्वेलरी असते. तर त्याच्यातलं काय ज्वेलरी दाखवा बरं कसं आहे तुमच्याकडं काय. जर तुमच्याकडे आले घ्यायला तर त्यांना पण आवडलं पाहिजे तुमच्या दुकानामधलं. रोज गोल्ड मधल्या चेन आहे हां मुलींच्या 30 रुपये प्राईस द्यायची. हां हां ह्या 20 वाल्या आहेत. हां हां बटरफ्लाय चेन आहे. हां हां इयरिंग आहे. ते कितीला आहे का इयरली? 30 वाल्या आहेत. 30 वाला आहे ना? जेंट्स चेन आहे या. हां हां डॉल आहेत. हां स्लीपिंग डॉल आहे. हां हां लेडीजसाठी स्पेशल असं काय आहे तुमच्याकडे? लेडीजमध्ये भरपूर आहे. नवीन लेटेस्ट. हां हां लेटेस्टमध्ये आहे. रोज गोल्डमध्ये पॉलिश जात नाही गरम हां पाण्यात. हां बाकी मग ही पण किती दिवस याचं पॉलिश जात नाही काय अंदाज? कमीत कमी 6 महिने, मग जास्तीत जास्त वर्षभर तरी नाही जाणार. हां ना
हे लॉंग मध्ये मंगळसूत्र आहेत. हां हां मेटल मध्ये. मेटलमध्ये त्याचे पॉलिश जात नसेल ना. पायांमध्ये पण आहे, पॅन्डल मध्ये पण आहे. हां हां हे छोट्या मुलीचे हार आहेत, हां हां कडे आहेत मुलीचे. हां हां हे पण हारच आहे, हारमध्ये. त्यानंतर आपल्याकडं प्लाझो पॅन्ट पण आहे आणि रेडीमेड ब्लाऊज पण आहे आपल्याकडे 100 रुपये प्राइस. 100 रुपयाला का? हो. ते साईजनुसार येते का सर्वांना काय? हो स्ट्रेचेबल असतात, LM XL साईज हां, हां. आहे, काही कंबाईन असतात हां ना. आणि मॅक्सी वगैरे पण आहे आपल्याकडं. बरं आयुष्य भेटतं. हां नक्कीच नक्कीच भेट देतील. तर चला आपण बघितलं आहे आता मोहिनी शॉपिंग पॉईंटमध्ये. चला आता यात्रा इथे संपली आहे. काय नाही व्हिडिओ घेत. चला आता अशा पद्धतीने आमच्या गावची यात्रा. तर मित्रांनो या ठिकाणी आलो आहे. इथं या ठिकाणी तुमचं काय नाव आहे? नाव सांगा ना. हां तर त्यांच्या टपरीमध्ये आलो आहे. हे आमचे विलास तात्या, तर ते पण आहे या टपरीपाशी. चला आज यात्रा आहे त्यानिमित्त दुकान दिवसभर चालू आहे आमच्या गावामध्ये. हे आमचे रोकडे बंधू ते पण या ठिकाणी आहे. तर मित्रांनो काय झालं, बायकोला आता संध्याकाळी आणलं आहे पुन्हा यात्रेत. तिला सकाळी आणलं नव्हतं ना, त्याच्यामुळे म्हणलं चला आता बायकोला पण खुश करू, त्यांना पण काहीतरी घ्यायला देऊ पैसे वैसे. मग आता काय बायको येतं काहीतरी घेत आहे मित्रांनो. चला यात्रा आता संध्याकाळचे बरेच लोक आले आहे. दुपारी खूप ऊन होतं ना. आता आमचा दीपक रोकडे, अनिल शेळके असे माझे मित्र आणि गावातील बरेचसे या यात्रेनिमित्त संध्याकाळी पण आले आहे. म्हणलं चला संध्याकाळी पण व्हिडिओ बनवूया. इकडं बायको काय घेते काय माहिती ना, काय चाप घेतला काय काय चापच घ्यायचा तिला. इकडं काय मित्रमंडळी आमचे मित्र रमेश शेट्टी आणि त्यांच्या मुलाला काय बंदूक घेतली आहे काय ना काय. आता यात्रा म्हणजे मग काय मुलांची मज्जाच. चला आता इकडं काय मित्रमंडळी आहे ते पण यात्रेचा आनंद घेत आहे मस्तपैकी. म्हटलं चला आपण पण यात्रा फिरूया संध्याकाळी. सकाळी फिरली आपण पण बाकी जास्त आता पब्लिक संध्याकाळीच आले आहे मित्रांनो. कारण आमच्या गावामध्ये संध्याकाळी जास्त येतात. इकडं पंकज शेळके आणि बरेचसे मित्र यात्रेत आहेच. कारण गाव म्हटलं तर मित्रमंडळी आलीच मित्रांनो ना. त्याच्यामुळं मग चला म्हटलं गावात यात्रेला फिरू आपण. चला आता बघा कंटिन्यू व्हिडिओ. इकडं पुढं आल्यानंतर सकाळी तर दुकानं तुम्हाला दाखवलीच आहे, पण बायकोची चालू होती खरेदी. म्हटलं चला तोपर्यंत आपण व्हिडिओ तरी काढून घेऊया नाही का. आपल्याला आता काय व्हिडिओ काढायचंच काम त्याच्यामुळे. चला तुम्ही पण येणार आहे काय? खरेदी झाली की नाही तुमची? हा ना. काय पोरांना गाड्या बिड्या कुठं काय खुळखुळे हा ना. हा हा हे आता कुस्त्याचा कार्यक्रम आहे ना? कुस्ती आहे ना आता? आता पुस्तक तिकडे चाललो. हां चालेल चालेल. बरेच पहिलं आले सगळे आता. हां चालेल. जवळपास 40-50 गावांवरून पहिलवान येतात. काय फुल धमाले आगाम्याची मग आज? फुल धमाले म्हटलं. हो एकदम धमाले. हां चला मग आता आलोच तिकडं आम्ही पण दाखवतो. चला हां चला. काय बोलायचं असं होतं नाही येतं ना. चला इकडं काढायचे का तुमचे? काय इथं काय आईस्क्रीम खायला आले काय? हा ना. काय मग मस्त आहे का जत्रा बित्रा? हा ना एकदम व्यवस्थित. तुमचं काय चाललंय? हा ना शेवपुरी खायला आले का काय? मग नांदुरी गावची जत्रा कस काय? एक नंबर का काय? मस्त यात्रेचा आनंद घेतला ना? ओके. इथं काय थंड आहे काय? तुमचं पण घेऊया. आता उन्हाने तापून या ठिकाणी मस्त थंड पेत आहे एकदम मस्त.
चला तुमचं पण घेऊ मामा. हा ऑरेंज आहे. हा ना. आधी आमचे अध्यक्ष आहे त्यांनी आम्हाला आधी पार्टी दिली. हा का. अध्यक्षांची पार्टी काय आज. ओके. काय आता उन्हाने जास्त तापले तर थंड करायला पाहिजे. हा चालेल. हा जत्रा घेतली ना तुमची पण घेतलेली. काय याच्यात काय आणलंय तुम्ही. काय गोण भरून काय गोण भरून रेवड्या घेतल्या काय. हा हा पहिलो आनंद देण्यासाठी. पहिलो आनंद देण्यासाठी. हे आमच्या गावातील ग्रामस्थ आता कुस्त्याचा हंगाम आहे तिकडे चालल्या रेवड्या वगैरे घेतल्या. हा चला धन्यवाद आलं तिकडच. हा हे तर बायको भासले जत्रात. चला आता तुमचंही घेतो. हा ना चालेल चालेल चालेल. काय आता तर तुमची जत्रा ती एन्जॉय चालू आहे. काय आमच्या गावातील मित्रमंडळी ते पण या यात्रेचा आनंद घेत आहे. जबरदस्त. ओके हा धन्यवाद. इकडं आता बायको परेशान झाली. जास्तीत जास्त आणि भरपूर पैशाची बचत करा. चला खरेदी करा. 20 रुपये 20 रुपये 20 रुपये 20 काय खरेदी केलाय काय माहिती. चल काय काय घेतलंय आता हे. जत्रा आहे ना. जत्रा खाऊ बिऊ सगळं घेतलंय का. मला काही येत नाही. हा ना चला मग काय आम्ही फिरतो. चाल बायको झाली आता परेशान फिरो फिरो. पूर्ण जत्रातच आता हिंडत बायको पिशी घेऊन. मग तिला काय घ्यायचं आहे काय माहित. एकच चाळण घेतले का. हा गमा कुस्त्यांचा जंगी सुरुवात झाली आहे मित्रांनो. या ठिकाणी कुस्त्यांना संध्याकाळच्या जवळपास 5:30 वाजले आहे. गावातलं ग्रामस्थ आणि इतर आजूबाजूचे सर्वजण या ठिकाणी खेळा करण्यासाठी उपस्थित आहे मित्रांनो. बघू शकता आता इथे गोडी शेव आणलेली आहे. तर ज्यांचा विजय होईल त्यांचा हा गोडी शेव. गोडी शेव पण आता पहिलवान जिंकल त्याला गोडी शेव दिली आहे. बघू शकता आमच्या गावातील गरमा एकदम जबरदस्त या ठिकाणी. आजूबाजू सर्व गावामधून पहिलवान येत असतात. ₹60 कुस्ती आहे. तर 60 रुपये आणि त्यांना गोडी शेव. हा गावातील सरपंच ग्रामस्थ आणि इतर मंडळी या ठिकाणी आहे. इकडे पण एक कुस्ती लागत आहे.
आली पाहिजे. ओके हा सगळंच आलं पाहिजे. हा आहे थोडीशावर एवढ्याच हा पैसे दिसले पाहिजे आमच्या गावचे सरपंच. हा चाल चोरशेचा हा हंगाम या ठिकाणी सुरू आहे. छोटे छोटे पैलवान आहे परंतु अतिशय चोरशीची कुस्ती या ठिकाणी झालेली आहे. 50 रुपयांची कुस्ती होती. तुमचं पण घेऊ. ओके 60 रुपयांची कुस्ती लावण्यात आलेली आहे. 60 रुपये इनामाची. चला हा नाही घेतो ना. हा तुमचा घेऊ काढून. तुमचा पण काढून घेऊया. हा हा घेतलं ना तुमचं पण घेतलंय. हा ओके ओके आलंय आलंय. ओके तुमचं पण आलं आता. तुम्ही पण उपस्थित होते आगाम्याला. तुमचं पण येणार. हा आले आले तुम्ही आले. तुम्ही लय कोपऱ्यात आहे. चला तुमचं पण आलं बरं का. हा धन्यवाद. हा ओके आता आमच्या गावातील ग्रामस्थ आणि इतर तरुण मित्रमंडळ हा यांची मुलाखत घेऊ. माननीय उपसरपंच काय आहे आज बक्षीस 1001 रुपये. हा का 1001 रुपयाचं बक्षीस. राहुल साबळेची. हा का दोघांची कुस्ती लावायची का. चालेल चालेल. हे उपसरपंचाचं बक्षीस आहे मला. हा ना 1001 रुपयाचं. ओके लगेच सुरुवात करा म्हणजे मग नाही का. हा मग तुम्ही आले सगळी शूटिंग घेतली. हा मग तुमचा पण येईल. तुम्ही पण उपस्थित होते आगाम्याला. चला आता इथं जबरदस्त हंगाम चालू आहे. इथं 100 रुपयासाठी चालू आहे. ₹100. ओके आता पैलवानाचा विजय झालेला आहे. आता 50 रुपयाची कुस्ती होती. तर मित्रांनो आता इथं 2 गाड्या घेतल्या कारण आमच्या निखिल आणि रोशनसाठी आमच्या गावच्या यात्रेत त्यांना सुट्टी नाही शाळेला. त्याच्यामुळे मग त्यांना 2 गाड्या घेऊन ठेवल्या आहे. बायकोने आता पिशीत ठेवायच्या आहे. चला म्हणलं 2 गाड्या आहे त्या आपण घेतलेल्या आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आमच्या गावची यात्रा होती. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच कमेंटद्वारे कळवा. आणि ज्या मित्रांनी लाईक केलं नसेल व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.